5 फेब्रुवारी 2026 असा असेल आजचा गुरुवार तूळ राशीसाठी. 5 फेब्रुवारी 2026चा गुरुवार तूळ राशीच्या लोकांसाठी संतुलन, आत्मचिंतन आणि नात्यांतील सूक्ष्म बदलांचा दिवस ठरतो. आजचा दिवस बाहेरून फारसा गोंगाट करणारा नसला तरी आतून तुमच्या मनात अनेक गोष्टी हलवणारा आहे. तूळ राशीचा स्वभाव मुळातच समतोल साधणारा, सौंदर्याची कदर करणारा आणि नात्यांमध्ये शांतता शोधणारा असतो. आज हा स्वभाव अधिक ठळकपणे जाणवेल, पण त्याचवेळी स्वतःच्या भावना आणि इतरांच्या अपेक्षा यांच्यातील संघर्षही समोर येईल. आजचा दिवस तुम्हाला शिकवतो की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या मादात स्वतःकडे दुर्लक्ष होऊ नये. सकाळची सुरुवात थोडी शांत, थोडी संथ आणि विचारांनी भरलेली असू शकते. उठल्यावर लगेचच मनात काही प्रश्न उमटू शकतात. आपण योग्य निर्णय घेतोय ना? आपण ज्या मार्गावर चाललोय तो खरोखर आपल्यासाठीच आहे ना? अशा स्वरूपाचे विचार आज मनात घोळत राहतील. हे विचार अस्वस्थ करणारे नसून तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवणारे ठरतील. आज तुमची अंतःप्रज्ञा अधिक तीव्र असेल, त्यामुळे मनात येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. कामकाजाच्या बाबतीत आजचा दिवस समन्वय साधण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांना आज इतरांशी जुळवून घेण्याची भूमिका अधिक निभावावी लागेल. एखाद्या टीममध्ये मतभेद असतील तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. तुम्ही बोलण्यात सौम्य आणि समजूतदार असल्यामुळे आज परिस्थिती हाताळण्यात यश मिळेल. मात्र इतरांचे प्रश्न सोडवताना स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्या. आज तुमची कार्यक्षमता तुमच्या शांत स्वभावामुळे अधिक उठून दिसेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संबंधांवर आधारित आहे. ग्राहक, भागीदार किंवा सहकारी यांच्याशी संवाद महत्त्वाचा ठरेल. एखादा जुना गैरसमज आज दूर होऊ शकतो, तर एखाद्या नवीन ओळखीमधून भविष्यातील संधीचे संकेत मिळू शकतात. आज मोठे आर्थिक निर्णय घेण्यापेक्षा नातेसंबंध मजबूत करण्यावर भर दिल्यास पुढील काळात त्याचा फायदा होईल. तूळ राशीची लोकं व्यवहारातही सौजन्य जपतात आणि आज तो गुण विशेष उपयोगी पडेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुलनेने स्थिर आहे. उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न तुम्ही यशस्वीपणे कराल. मात्र सौंदर्य, सजावट किंवा आरामाशी संबंधित गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा वाढू शकते. तूळ राशीचे लोक सुंदर गोष्टींकडे सहज आकर्षित होतात. आज खर्च करताना आनंद मिळेल, पण गरज आणि इच्छा यामधील फरक ओळखणे आवश्यक आहे. थोडेसे नियोजन ठेवल्यास आर्थिक चिंता वाढणार नाही. कौटुंबिक नात्यांमध्ये आजचा दिवस संवादाचा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळे बोलणे होऊ शकते. काही दिवसांपासून मनात असलेली गोष्ट आज बोलून दाखवावीशी वाटेल. सुरुवातीला थोडा संकोच वाटला तरी एकदा संवाद सुरू झाला की मन हलके होईल. तूळ राशीचे लोक वाद टाळतात, पण आज शांत आणि स्पष्ट संवाद नात्यांमध्ये अधिक जवळीक आणेल. घरात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही आज महत्त्वाची भूमिका बजावाल. प्रेम संबंधांमध्ये आजचा दिवस हळूवार भावना घेऊन येतो. जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक समतोल वाटेल. प्रेमात आज मोठ्या अपेक्षा न ठेवता एकमेकांची साथ महत्त्वाची ठरेल. काही लोकांना आज जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल, तर काही जण स्वतः जोडीदारासाठी आधार बनतील. जे लोक एकटे आहेत त्यांना आज एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते, पण ते आकर्षण केवळ बाह्य नसून मानसिक पातळीवरचे असेल. आज प्रेमात घाई न करता हळूहळू पुढे जाणे योग्य ठरेल. आरोग्याच्या बाबतीत आज शरीर आणि मन यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. मानसिक थकवा, निर्णयांचा ताण किंवा सतत इतरांचा विचार करण्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, आवर्ती गोष्ट करणे किंवा शांत वातावरणात वेळ घालवणे खूप फायदेशीर ठरेल. शारीरिक आरोग्य फारसे त्रास देणार नाही, पण मानसिक शांततेकडे दुर्लक्ष करू नका. आजचा गुरुवार असल्यामुळे ज्ञान, मार्गदर्शन आणि अंतःप्रेरणा यांचा प्रभाव अधिक जाणवेल. काही लोकांना आज एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून सल्ला मिळू शकतो, तर काही जण स्वतःच एखाद्याला मार्गदर्शन करतील. आज दिलेला किंवा घेतलेला सल्ला पुढील काळात खूप उपयुक्त ठरू शकतो. तुमच्या शब्दांमध्ये आज सहज विश्वास निर्माण करण्याची ताकद असेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस समतोल साधण्याचा आहे. बाह्य सफलता आणि अंतर्गत शांतता यामधील समतोलाचा विचार आज मनात येईल. काही लोकांना आज प्रार्थना, ध्यान किंवा शांत एकांत आवडेल. तूळ राशीचे लोक सौंदर्य आणि शांततेकडे आकर्षित होतात, त्यामुळे आज आत्मिक शांतता शोधण्याची इच्छा वाढेल. या शांततेतूनच तुम्हाला पुढील निर्णयांसाठी स्पष्टता मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस समजेचा आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यास करताना विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. मात्र इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ शकते.
आज जर योग्य वेळेचे नियोजन केले तर अभ्यासात समाधानकारक प्रगती होईल. आज शिकलेली गोष्ट पुढील काळात उपयोगी ठरेल, त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. एकूणच 5 फेब्रुवारी 2026चा गुरुवार तूळ राशीसाठी संतुलन साधण्याचा, नात्यांमध्ये स्पष्टता आणण्याचा आणि स्वतःच्या भावना समजून घेण्याचा दिवस आहे. आज तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावीच असे नाही, तर काही गोष्टी स्वीकारण्यातच खरे सौंदर्य असते. स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची तुमची क्षमता आज अधिक प्रगल्भ होईल. हा दिवस तुम्हाला आठवण करून देतो की शांतता ही कमजोरी नसून मोठी ताकद आहे. तूळ राशीची खरी ओळख हीच आहे की ती संघर्षातही समतोल शोधते. आज जर तुम्ही मन शांत ठेवून प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणे वागलात तर हा दिवस तुमच्यासाठी अंतर्मुख समाधान घेऊन येईल आणि पुढील प्रवासासाठी अधिक आत्मविश्वास देईल.